वारी किंवा पर्यावरण वारी, पर्यावरण हाही विषय संतांचा आहे. संविधानाचा गाभा संत साहित्य आहे आणि पथनाट्यातून जर अंधश्रद्धेच्या विरुद्ध जनजागरण कोणी दिंडीमध्ये करत असेल तर हाही संविधानाचा, हा सुद्धा वारीचा विषय आहे. राहिला प्रश्न आस्तिक आणि नास्तिक असण्याचा. संत गाडगे महाराज हे नास्तिक होते पण संत होते आणि वारकरी होते. त्याच्यामुळे आम्ही आस्तिक आहोत की नास्तिक आहोत हे ठरवण्याचा कोणालाही अधिकार नाही. पंढरीच्या वारीमध्ये खट नट यारे शुद्ध होऊन जारे आणि दौंडी पिटी व्हारे चोखा मेळा असा चोखोबाचा अभंग आहे. चमत्काराच्या विरुद्ध किंवा अंधश्रद्धेच्या विरुद्ध प्रबोधन करणारा तुकोबाचा अभंग आहे. सांगो जाणती शकून भूत भविष्य वर्तमान याचा आम्हासी कंटाळा पाहो नावळती डोळा रीती सिद्धीचे साधक वाचा सिद्धी होती एकच तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती. किंवा योग याग विधी येणे नवे सिद्धी म्हणणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांची ही वारीची परंपरा, तुकोबांची परंपरा, याला कुठेतरी गालबोट लावण्याचा प्रकार या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सन्माननीय मनीषाताईंनी केलाय. आणि मनीषाताईंना जर नक्षल अर्बदवाद वारीमध्ये घुसलाय असं वाटत आहे तर भिडे गुरुजींच्या धारकऱ्यांनी, मी म्हणत नाही भवाळकर ताईंनी त्यावर भाष्य केलंय की वारीमध्ये मागच्या वर्षीपासून धारकरी घुसायला लागले. हा नक्षलवाद नाही आहे का? मग तुम्ही तुमच्या सोयीचं बोलणार का? अखंड वारीच्या परंपरेमध्ये कोणालाही यायला मज्जाव नाही, सर्वजण येऊ शकतात. भारतीय संविधानासारखा पवित्र धर्मग्रंथ दुसरा कुठलाही देशाचा असू शकत नाही. आणि जर संविधानाच्या बाबतीत प्रबोधन होत असेल तर तुम्हाला वाईट वाटण्याचं काही कारण नाही. संविधान असेल, पर्यावरण असेल, हा संतांचा श्वास आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारचं पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन त्या सभागृहामध्ये मांडलं गेलं हे मला असं वाटतं की कुठंतरी आपल्या आयुधाचा गैरफायदा करण्याचा जो प्रकार आहे, वारीच्या परंपरेला गालबोट लावण्याचं काम कृपा करून करू नये. संविधान हा आमचा श्वास आहे. जरी असा कायदा कुठे येत असेल तर कायद्याच्या बाजूला कायद्यात काय चुकीचं आहे, उद्या तुम्ही कोणालाही अटक करणार, कोणी जर पथनाट्याच्या माध्यमातून अवेअरनेस करणार असेल तर तुम्ही त्याला नक्षलवादी ठरवणार. हे सर्टिफिकेट तुम्हाला कोणी दिलंय? हे आम्ही अजून जिवंत आहोत त्या सभागृहामध्ये. जे चुकीचं असेल त्याला बोलणं आमचं कर्तव्य आहे. आणि मी वारकरी असल्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य करून माझ्यासारख्या वारकऱ्याला सुद्धा वेदना झालेल्या आहेत.